जीव प्रभू देवा तुझ्यापासून आहे प्रभू देवा, त्या गोष्टी त्यांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये शिराव्या असो प्रभू देवा. ओ तुझं वचन हे प्रभू देवा, ओ प्रभू मज्जा सांगे यांना भेदून जाणारं वचन आहे. आज त्यांच्या अंतःकरणामध्ये भेदून जाऊ दे. आज त्यांच्या अंतःकरणामधल्या विचारांचं परीक्षण केलं जाऊ दे. ओ प्रभू देवा, तुला अपेक्षित असणारा बदल येशूच्या नावामध्ये तू घडव. तुझा आत्मा काम करू दे त्यांच्या हृदयामध्ये प्रभू देवा. हो प्रभू देवा, निश्चित अशा प्रकारचं कार्य तुझ्या वचनाने घडणार आहे असा विश्वास करतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन आमेन. या बसा सगळे. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूची स्तुती असो. परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये आहे. माझ्यासोबत काढा मत्तयाचा शुभवर्तमान याचा 4था अध्याय. मत्तयाचा शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याचं 4 वचन. त्या ठिकाणी असं लिहिले, परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रज्ञ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक सुंदर अशा प्रकारचं कथन आहे या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानासमोर केलेलं आहे. हालेलुया. आज आपण जे ऐकणार आहोत ते तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही कोरून ठेवायला हवं आणि तुमच्या जीवनाचा ते भाग आहे ते वचन. कारण जोपर्यंत तुम्हाला ही सत्यता कळत नाही तोपर्यंत तुम्ही सैतानासोबत आणि त्याच्या आक्रमणाचा सामना नाही करू शकत. बाजूला सांगा, आजचं वचन हे तुला सैतानाचं आक्रमण परतवून लावण्यासाठी आवश्यक असणारं वचन आहे. लक्षपूर्वक आहे. हालेलुया. या ठिकाणी ही घटना जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या परीक्षेमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो मुद्दा आहे की सैतानाने येशू ख्रिस्तासमोर दुसरं तिसरं काही सांगितलेलं नाही तर देवाचं वचन सांगितलेलं आहे. हालेलुया. सैतान ज्यावेळेस त्याच्यासमोर आला त्यावेळेस येशू ख्रिस्ताला जर मोहात पाडण्याचा प्रयत्नातला एक भाग जो होता तो भाग असा होता की येशू ख्रिस्तासमोर त्यानं दुसरं जगातल्या कोणत्याही गोष्टी प्रगट केल्या नाही. जगातलं कुठलंही ज्ञान किंवा जगातलं कोणताही ग्रंथ किंवा जगातल्या इतर ज्या मनुष्याला आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या नाही. तर देव बापाचं वचन सैतानानं वेगळ्या स्वरूपामध्ये येशू ख्रिस्ताजवळ सांगितलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण जे ऐकणार आहोत ते देवाचं पवित्र वचन की भेसळ या गोष्टीविषयी आपण ऐकणार आहोत. कारण लक्षात घ्या, सैतान अगदी सुरुवातीपासून भेसळ करत आहे. अगदी सुरुवातीपासून म्हणजे एदेन बागेमध्ये त्यानं सुरुवातीला भेसळ केलेली आहे आणि त्याच्यानंतर आजपर्यंत तो भेसळ करत राहिलेला आहे आणि त्या भेसळीमुळे लाखो विश्वासणाऱ्यांचं जीवन खराब झालेलं आहे. लाखो विश्वासणारे आजपर्यंत कित्येक तरी लाखो विश्वासणारे आहेत की त्यांचं जीवन एकाच गोष्टीमुळं आज ते देवापासून लांब आहे. देवाच्या वचनापासून लांब आहे, चर्च पासून लांब आहे, देवाच्या गोष्टीपासून लांब आहे. जी पवित्रता देव त्याला देऊ करत होता त्या गोष्टीपासून ते लांब आहे किंवा देव ज्या मार्गाने त्याला घेऊन जाऊ शकत होता किंवा जाऊ इच्छित होता त्या मार्गापासून ते एकाच गोष्टीमुळे लांब आहेत, ते म्हणजे वचनामध्ये केली गेलेली भेसळ. हालेलुया. देवाचं पवित्र वचन ही भेसळ. बाजूला सांगा, देवाचं पवित्र वचन ही भेसळ. तू काय स्वीकारणार? प्रश्न विचारा बाजूला, तू काय स्वीकारणार? तुम्हाला मला पवित्र वचन स्वीकारण्यास सांगण्यात आलेलं. माझ्याबरोबर काढा उत्पत्तीचं पुस्तक. सैतान कशी भेसळ करतो ही गोष्ट तुम्हाला मी स्पष्ट करून सांगणार आहे. त्या मत्तयाच्या शुभ वचनातून तुम्ही पुढे जाऊ नका, परत तिथं आपण येणार आहोत. पण तिथं येण्यापूर्वी हे वाचणं खूप आवश्यक आहे. 3रा अध्याय, उत्पत्ती 3रा अध्याय उत्पत्ती 3रा अध्याय आणि त्याचं पहिल्या वर्षापासून आहे. आता या ठिकाणी जी भेसळ कशी होते आणि का होते आणि कशा प्रकारे तो शब्द विरोधो हे शब्द या ठिकाणी पाहायला मिळतात. परमेश्वर देवाने सर्व वंशना निर्माण केलेला सर्व फार धूत होता
तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल असे देवाने सांगितले. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी जी आज्ञा आहे, देवाची आज्ञा आणि सैतानाने त्याच्यासोबत जे बोललेलं आहे त्या गोष्टीमध्ये किती मोठी तफावत आहे आणि ते कशा प्रकारे सेम आहेत याचं स्पष्टीकरण या ठिकाणी बघायला मिळतं. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? देवाने ज्यावेळेस आदम आणि हव्वेला निर्माण केलं त्यावेळेस देवाने त्याला एक आज्ञा देऊ केली आणि ती आज्ञा अतिशय स्पष्ट रूपामध्ये अशी होती की बागेच्या प्रत्येक झाडाचं तुम्ही फळ खाऊ शकता, पण बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्या झाडाचं फळ तुम्हाला खायचं नाही आणि ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी तुम्ही मराल. ही आज्ञा स्पष्ट रूपाने त्याला सांगण्यात आलेली. आता त्याच्यामध्ये काही भेसळ नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे न समजण्यासारखं असं काही नाहीये, समजण्यासारखी स्पष्ट आज्ञा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. पण ज्यावेळेस सैतान येतो त्यावेळेस सैतान आल्यानंतर मात्र हव्वेला तो असा प्रश्न विचारतो की देवाने तुम्हाला असं सांगितलंय का की बागेच्या कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नका? स्त्री त्याला म्हणते की नाही, आम्हाला असं नाही सांगण्यात आलेलं आहे, बागेच्या मध्यभागी झाडाचं असणारं फळ जे आहे ते फळ खाऊ नका असं सांगण्यात आलेलं आहे. सैतानाने ज्यावेळेस शब्द फिरवले त्यावेळेस शब्द असे होते की तुम्हाला सगळ्या झाडांची फळ खाऊ नका असं नाही सांगण्यात आलं, कारण तसं सांगण्यात आलेलंच नव्हतं. मुळात सांगण्यात आलेलं असं होतं की मध्यभागी जे झाड आहे त्या झाडाचं फळ खाऊ नका असं सांगण्यात आलेलं होतं. पण सैतानाने ज्यावेळेस शब्द फिरवले त्यावेळेस मात्र ती आज्ञा उलटवून सांगितली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांना अजून त्याचं स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी तुम्ही मरणार नाही, तर तुम्ही देवासारखे व्हाल. कुणासारखे व्हाल? तुम्ही देवासारखे व्हाल. आणि म्हणून देवाने तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे, देवाने तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. म्हणजेच काय, देवाने जे सांगितलं तेच त्यांनी सांगितलं, पण ते सांगत असताना त्याच्यामध्ये जो शब्द फरक केलेला आहे तो शब्द फरक मात्र हव्वेला आणि आदमाला दोघांनाही गोंधळात टाकणार आहोत. आणि त्या गोंधळामुळे त्यांचा गैरसमज असा झाला की त्यांना असं वाटलं की आपण देवासारखे बनू, देवासारखे बरे वाईट जाणणारे आपण बनू. देव जसा अकस्मात गायब होतो तशा प्रकारे आपण पण अचानक गायब होऊ, कारण गायब होण्याची शक्ती आपल्याजवळ नाही, देवाजवळ. मग फळ खाल्ल्यानंतर ती शक्ती आपल्याजवळ नाही. मग फळ खाल्ल्यानंतर निर्माण करण्याची शक्ती कदाचित आहे, कारण देवाने शब्दाने निर्माण केलेलं हे सगळं काही. कारण रोज आदाम आणि हव्वेसोबत परमेश्वर बोलत होता, त्याचं संभाषण व्हायचं, देव त्यांना भेटायला यायचा, त्याच्यासोबत सहभागिता होती आणि सगळं काही उत्तम चाललेलं होतं. मग कदाचित त्याच्या संभाषणामधून ही पण गोष्ट त्याला समजलेली असेल की देवानं हे सूर्य, चंद्र, तारे, त्याच प्रकारे जे सृष्टीला मला डोळ्याला दिसतं, दृष्टीला, या सगळ्या गोष्टी देवाने केवळ शब्दाद्वारे निर्माण केलेले आणि मी मातीद्वारे घडला गेलेला आहे आणि माझ्या मुखामध्ये जो श्वास आहे तो देवाने भोगलेला आहे. म्हणजेच काय की देव हे सगळं करू शकतो, मग मी फळ ज्या दिवशी खाईन ते सगळं मी करू शकतो. तो गैरसमज जो आहे तो गैरसमज असा पेरतो, तो जो भेसळ आहे ती भेसळ अशा प्रकारे करतो. वचन तीच आहे, शब्द तेच आहे, पण उलटवून सांगण्यात आलेले आणि फिरवून सांगण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी घालण्यात आलेलं आहे. आणि असं घातलं गेल्यामुळं आदाम आणि हव्वेला विचार करण्यास भाग पाडलं सैतानाने आणि ते विचार करू लागले. ज्या झाडाकडे ते पाहत पण नव्हते, ज्या फळाकडे पण ते पाहत नव्हते, ज्या झाडाजवळ सुद्धा ते जात नव्हते, आता ते त्या झाडाजवळ गेले. आता त्यांनी त्याच्याकडे पाहिलंय आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की हव्वेनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्या झाडाचं फळ 6वं वचन वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, त्या झाडाचे फळ खाण्यात चांगले दिसण्यास मनोहर, शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. म्हणजेच काय की ते शब्द आहे, ते शब्द तिला पाहण्यापर्यंत, बघण्यापर्यंत, इमॅजिन करण्यापर्यंत ते शब्द तिला घेऊन गेले आणि तिनं ते इमॅजिन केलं, तिनं ते ठरवलं, आतमध्ये ठरवल्यानुसार तिनं ते फळ काढलं आणि खाल्लं आणि स्वतः आपल्या पतीला. सैतान भेसळ करतो. बाजूला सांगा, सैतान भेसळ करतो. सैतान त्याचं काम आहे भेसळ करणं आणि विश्वासणाऱ्यांना बळकवणं. त्याचं काम आहे भेसळ करणं. कारण विश्वासणारे आणि अविश्वासणारे
या दोघांना बहकवण्याची वेगळी शस्त्र आहेत. त्याची अविश्वासणाऱ्यांना बहकवण्यासाठी वचनांची भेसळ करावी लागत नाही, पण विश्वासणाऱ्यांना बहकवण्यासाठी मात्र त्याला वचनांची भेसळ करावी लागते. अविश्वासणाऱ्यांना बहकवण्यासाठी वचनांची नाही, कारण जगात थोडी तरी गोष्टी, थोडी तरी भांडण, थोडं तरी वादविवाद, थोडं तरी कुठली तरी व्यसनाची गोष्ट, किंवा थोडं तरी जगातल्या कुठल्या तरी रागाच्या गोष्टी असतील, किंवा इतर अशा जगातल्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत. त्याजवळ बरीच शस्त्र आहेत जगातल्या लोकांना बहकवण्यासाठी, आणि ती शस्त्र त्या ठिकाणी वापरली जातात. पण विश्वासणाऱ्याजवळ ज्यावेळेस व्यक्ती येतो, सैतान येतो, त्यावेळेस मात्र त्याला भेसळीचं हत्यार शस्त्र वापरावं लागतं. कारण विश्वासणारे सहजासहजी बळकत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की वचनावर माझा विश्वास आहे, बायबलवर माझा विश्वास आहे, देव माझ्या जीवनामध्ये काम करतो, देवाचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये काम करतं, आणि देव माझ्या जीवनामध्ये इतर सगळ्या गोष्टी घडवणार आहे, हे सगळं त्याला ठाऊक असतं. आणि हे सगळं ठाऊक असताना हा सहज कुठल्याही पापामध्ये पडणार नाही, हे पण त्याला ठाऊक असतं. आणि म्हणून ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस वचनामध्ये भेसळ करतो, आणि वचनामध्ये भेसळ केली गेलेली असल्यामुळं त्याला समजत असतं, त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं, इथं भेसळ झाली की पुढच्या सगळ्या गोष्टी मला सोप्या जाणार आहेत, आणि पुढचं सगळं काही कार्य माझ्या हातामध्ये, मी कसं फिरवायचं याला ते मी चांगल्या प्रकारे फिरवू शकतो. आज बरेच विश्वासणारे देवाच्या वचनापासून फिरलेले आहेत, बाजूला गेले. बाप्तिस्मा नेमका कसा घ्यायचा हे सुद्धा त्यांना ठाऊक नाही, आणि म्हातारा होईपर्यंत त्यांना कळत नाही की बाप्तिस्मा नेमका कसा असतो, खरा कोणता बाप्तिस्मा, बुडून बाप्तिस्मा, शुभडून बाप्तिस्मा, लहान बाळाचा करायचा की मोठ्या माणसाचा करायचा, आणि असं बरंच काय काय आहे. आणि एवढा सगळा गोंधळ निर्माण केले गेलेला आहे की त्या गोंधळात त्यांना समजत नाही. कितीतरी लोकांनी इथं जे बाप झाल्यापासून अगदी लहानपणापासून विश्वासणारे, त्यांचे वडील होते, पंजोबा होते, सगळे होते, आज पण 50व्या वर्षी 70व्या वर्षी काही लोकांनी इथून आपल्याकडे बुडून बाप्तिस्मा घेतला, आणि त्यांनी हे कबूल केलं की मला आता कळालं सत्य. इतकी दिवस भेसळ चालू, इतकी दिवस काय चालू होती, भेसळ चालू, इतकी दिवस गोंधळ चालू होता, इतकी दिवस समजत नव्हतं काय करावं, नेमकं कसा निर्णय घ्यावा. मग कदाचित ते पास्टरला घाबरले, मंडळीला घाबरले, लोकांना घाबरले, आणि इतर लोकांना घाबरले, आणि मग इथं आल्यानंतर सुद्धा अजून सुद्धा ते घाबरलेले, अजून सांगतात की कोणाला सांगू नका पण आम्ही इथं बाप्तिस्मा घ्यायला आलो. का बरं? कारण भेसळ आहे हृदयात, अंतःकरणामध्ये भेसळ आहे. अंतःकरण जे भेसळीने भरलेलं आहे. आज विश्वासणाऱ्यांच्या मध्ये ही भेसळीमुळे काय झालेलं आहे माहिती आहे, कारण पवित्रता जी असायला हवी ती असत नाही. पवित्रतेला अपवित्र केलं गेलेलं आहे, आणि अपवित्रतेला पवित्रतेचा मुलामा दिलेला आहे. मुलामा, अगदी मुलामा देऊन ठेवलेला आहे, आणि असा मुलामा दिलेला आहे की तुम्ही ओळखू नाही शकत देवाच्या आत्म्याशिवाय आतमध्ये खरं काय आहे. येशू ख्रिस्तांनी शास्त्री पुरुषांचं अंतःकरण ओळखलं. बाकी विश्वासणाऱ्यांना, बाकी यहुद्यांना का कळलं नाही बरं शास्त्री पुरुषांचं अंतःकरण? कारण आत्मा नव्हता. आत्मा नव्हता की हे प्रार्थना करताय, त्यांना ह्या गोष्टीवर विश्वास होता की अरे हे लावण्याचं प्रार्थना करतायत म्हणजे पवित्र आहे, म्हणजे हे उपवास करतायत म्हणजे खूप पवित्र आहे, म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये हीच गोष्ट होती, अरे हे मंदिरामध्ये रोज जातात म्हणजे पवित्र जीवन जगत आहे. कारण भेसळ होती, इतकी भेसळ भरलेली होती, इतकी भेसळ भरलेली होती की आत्म्याशिवाय ओळखूच शकत नव्हतं कोणी की हे खरे आहे की खोटे आहे. स्वर्गामध्ये गेल्यानंतरच कळणार आहे बऱ्याच लोकांना की हे आज का इथं का आले नाही, हे लोक का आले नाही तिथं, कारण त्यांना हे समजलं अरे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवत होतो तो खरा मुळात पवित्र नव्हता, खरा मुळात देवाच्या वचनावर विश्वास ठेवतच नव्हता. आज जागृत होण्याची गरज आहे. सैतान भडकवत आहे. आदाम आणि हव्वेला भडकवलं, अजून एका माणसाला भडकवायचं. या ठिकाणी आदाम हवा बसले पण एक माणूस फसला नाही, ज्याचं नाव आहे योसेफ. वाचा माझ्या उत्पत्ती 39 अध्याय. उत्पत्ती 39 आणि त्याच्या 7व्या वचनापासून पुढे आपण वाचतोय. तिथं असं लिहिलंय, यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली मजपासून निज, पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाही, आणि तुम्ही त्याची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेळीस त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असतात एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, योसेफाने भेसळ होऊ दिली नाही. योसेफाने भेसळ होऊ दिली नाही. हालेलुया.
योसेफ त्या भेसरीला थांबवलं. कारण लक्षात ठेवा, तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी विश्वासदार आहे आणि माझ्या मनामध्ये अशा प्रकारचं काही गोंधळ असणार नाही आणि कधीच माझ्यावर हमला होणार नाही. येशू ख्रिस्तावरती त्या भेसरीचा हमला झाला. तुमच्या प्रत्येकावर तो होणार. हालेलुया, हालेलुया. तुम्हा प्रत्येकावर तो होणार. त्या तुम्हा प्रत्येकाला भडकवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येकावरती. असं कोणी या जगामध्ये नाहीये की त्याच्यावरती अशा प्रकारचा हमला होणार नाही, अशा प्रकारे त्याच्या समोर अशी वचनं आणली जाणार नाही. अशा प्रत्येकावर. आणि जर तुमचं भविष्य जर उत्तम आहे, जर तुमच्या भविष्याविषयी देवाजवळ योजना आहे, देव तुम्हाला उंचावर घेऊन जाणार आहे आणि देव जर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करू इच्छितो, तुमचा उपयोग करू इच्छितो, सेवेमध्ये अद्भुत रीतीने काम करू इच्छितो, तर निश्चित अर्थाने हे समजून चाला की तुमच्यावर हमला होणार. हालेलुया. जर तुम्हाला तुमच्या जीवनातून काहीच करून घ्यायचं नाहीये, तर मात्र तुम्ही अगदी बिनधास्त राहू शकता. ठीक आहे, माझं जीवन चालेल समांतर, अगदी निश्चित रीतीने चालू राहतो. पण जर तुमच्याकडून काम करून घ्यायचं देवा, तर तुमच्या जीवनावरती हमले केले जाणार. योसेफावरती हमला केला गेला आणि योसेफाच्या त्या ज्या घरामध्ये तो कामाला होता त्या ठिकाणी जो नोकर आहे, अगदी तो गुलाम आहे त्या ठिकाणी, पोटिफराची पत्नी आहे आणि पत्नी त्याला धरून असं म्हणते की माझ्यासोबत नीच. पण त्या ठिकाणी योसेफाची जी वाक्य आहे ती मात्र भेसळीला थांबवणारी वाक्य. तो भेसळीला लगेच थांबवतो, लगेच तिच्या वचनाला खोडून काढतो आणि तो काय म्हणतो बरं, की मी देवाविरुद्ध पाप करणार नाही. हालेलुया. आता ते खरोखर देवाविरुद्ध पाप होतं का? हो, देवाविरुद्ध होतं. पण असं बोलण्यासाठी त्याला तो हमला समजणं आवश्यक होतं आणि त्याला ते समजलं. त्या काळात बायबल नव्हतं, त्या काळात वचन नव्हतं, त्या काळामध्ये नियमशास्त्र पण नव्हतं. पण ही गोष्ट कुठून आलेली होती? ही गोष्ट तो त्याचा बाप याकोबापासून शिकला होता. ही गोष्ट कुणापासून शिकला होता? अब्राहामापासून तो शिकला. ही गोष्ट इसाकापासून आलेली होती. ही गोष्ट त्याच्या पूर्वजांपासून आलेली होती. ही गोष्ट त्याला दृष्टांतामध्ये दिसलेली होती. कारण स्वप्न आणि दृष्टांत त्याच माणसाला होता की जो देवाचं ऐकण्यासाठी तयार असतो. हालेलुया. बाजूला सांगा की ते देवाची भेसळ थांबवण्यासाठी, म्हणजे देवाच्या वचनात असलेली भेसळ थांबवण्यासाठी देवाच्या आत्म्याकडे लक्ष असणं आवश्यक आहे. हालेलुया. जो देवाच्या आत्म्याकडे लक्ष देत नाही त्याच्या जीवनामध्ये ती भेसळ तो थांबवू शकत नाही. पोटिफराच्या पत्नी सोबत कॉम्प्रोमाइज करणं आणि पोटिफराला फसवणं हे त्याच्यासाठी खूप सोपं होतं. खूप काय अवघड अशी गोष्ट नव्हती त्याच्यासाठी, अतिशय सोपं होतं. आणि ती सोपी गोष्ट अगदी योसेफाने ते केलं असतं आणि कोणालाही समजलं नसतं, कोणालाही लक्षात आलं नसतं. कारण ती गोष्ट कदाचित उशिराने समजली असती, पण तात्कालिक वेळेस पोटिफराला किंवा त्याच्या नोकरांना किंवा तिथल्या कुठल्याही लोकांना ते समजून आलं नसतं. त्याला फसवणं खूप सोपं होतं. कारण वातावरण असं होतं की पोटिफराला घरामध्ये काय चाललेलं आहे हे काहीच ठाऊक नव्हतं आणि जे योसेफाच्या हातात होतं त्या सगळ्या गोष्टी पोटिफराला ठाऊकच नव्हत्या. म्हणजे फसवण्यासाठी वातावरण अगदी योग्य होतं. फसवण्यासाठी वातावरण जे तयार केलेलं होतं ते अगदी योग्य होतं. आणि अशाच वातावरणामध्ये पोटिफराची पत्नी असं म्हणते की माझ्यासोबत राहा, माझ्यासोबत ये. पण योसेफ मात्र ते भेसळ परतवून लावतो आणि तो म्हणतो मी देवाविरुद्ध पाप करणार नाही. त्याला कोण सांगितलं होतं? देवाच्या आत्म्याने सांगितलं. हालेलुया. त्याला कोण सांगितलेलं होतं की पोटिफराच्या पत्नीचे शब्द खोडून काढायला? कोण सांगितलेलं? सैतान तिच्याद्वारे काम करत आहे हे त्याला चांगलं ठाऊक होतं. माझं भविष्य खराब होणार आहे, माझ्या भविष्यामध्ये असणाऱ्या गोष्टी खराब होणार आहेत, माझ्या भविष्यासाठी देवानं जे स्वप्न मला दाखवले ते स्वप्न खराब होणार आहे, म्हणून मला आत्ताच हमला परतवून लावला पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस पण तुमच्या जवळ भेसळ येईल, ज्यावेळेस पण तुमच्या जवळ अशा प्रकारे अपवित्रतेची भेसळ येईल, त्यावेळेस तुम्हाला परतवून लावता आली पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही लावणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये जी पुढं भविष्य आहे त्या भविष्याला खीड बसेल, ते भविष्य थांबवलं जाईल. येशू ख्रिस्तावरती ज्यावेळेस हमला झाला, येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्याने सांगितलं सैतानाने की धोंड्यांच्या भाकरी करू शकतोस तू, धोंड्याच्या भाकरी करायला काय हरकत नाही. आणि धोंड्याच्या भाकरी येशू ख्रिस्ताला करता आले नसते का? निश्चित अर्थाने करता आलं. त्याच्याकडे ते सामर्थ्य होतं, त्याच्याकडे ती शक्ती होती की तो जरी त्याने आज्ञा जरी केली असती तो धोंड्याच्या भाकरी झाल्या. अतिशय सोपं होतं. आणि ते सोपं असताना सुद्धा येशू ख्रिस्त जे शब्द बोलला ते शब्द हजारो वर्ष अगोदर बोलले गेलेले. कुठं बोलले गेले? वाचा माझ्याबरोबर अनुवादाचं पुस्तक 8वा अध्याय. अनुवाद 8वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन.
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बायबल स्पष्टपणे सांगतो, पहिला भाग मी वाचला त्या ठिकाणी, जे वचन येशू ख्रिस्त बोलला ते वचन हजारो वर्षा अगोदर मोशेला रानामध्ये परमेश्वराने सांगितलं होतं. हालेलुया. हालेलुया. जो मोशे 40 दिवस नाही तर 80 दिवस प्रभूच्या सानिध्यामध्ये बसला. पहिले 40 दिवस, नंतर एकदा 40 दिवस तो देवाच्या सानिध्यात बसला अन्न आणि पाण्याविना, आणि ती गोष्ट त्याला अनुभवातून समजलेली होती. ती गोष्ट देवाने त्याच्या अनुभवातून त्याला दाखवण्यात आलेली होती की मनुष्य केवळ भाकरीने जिवंत राहत नाही तर माझ्या आत्म्याने जिवंत राहतो. मनुष्य केवळ भाकरीने जिवंत राहत नाही तो माझ्या शब्दाने जिवंत राहू शकतो. हालेलुया. आणि ते शब्द मोशेला चांगल्या प्रकारे ठाऊक होते, आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताने नंतर ज्यावेळेस सैतानाचा सामना केला त्यावेळेस ते शब्द देव येशू ख्रिस्त बोललेला आहे जे सैतानाला थांबवू शकत होते, त्याच्या भेसळीला थांबवू शकत होते. लक्षात घ्या, सैतान भेसळ करत असताना त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं की हे भेसळ थांबवण्यासाठी दुसरं कोणतं वचन बायबलमध्ये देऊ केलेलं आहे, आणि ते वचन ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस निश्चित अर्थाने ती भेसळ जाग्यावरतीच थांबते. ज्यावेळेस योसेफ बोलला त्यावेळेस ती भेसळ जी आहे ती जाग्यावरच थांबलेली आहे. तो कदाचित त्याला पळून जावं लागलं, कदाचित त्याला तुरुंगात जावं लागलं, या सगळ्या गोष्टी झाल्या, पण परीक्षेत मात्र चांगल्या प्रकारे तो पास झाला होता. परीक्षेत मात्र देवाच्या परीक्षेत जे देव त्याला पारखून पाहू इच्छित होता त्या परीक्षेत मात्र तो चांगल्या प्रकारे पास झाल्या कारणानं पुढं त्याची डेस्टिनी, पुढं त्याचं जे भविष्य आहे, पुढं जे परमेश्वराची योजना आहे ती त्याची वाट पाहत होते. हालेलुया. लक्षात घ्या, भेसळ ही तुमच्या जीवनामध्ये होण्यासाठी खूप आतुर आहे किंवा सैतान त्यासाठी प्रयत्नशील आहे, पण त्या प्रयत्नांना हाणून पाडणं केवळ आणि केवळ तुमच्या हातामध्ये. बाजूवाले सांगा, भेसळ हाणून पाडणं माझ्या हातात. भेसळ हाणून पाडणं तुझ्या हातामध्ये आहे, कारण तुझ्यावर हमले केले जाणार आहे. हालेलुया. असा कोणी व्यक्ती नाही ह्या जगामध्ये की जो विश्वास ठेवतो बायबलवरती, वचनावरती, आणि सैतान त्याच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीला घेऊन येणार नाही. अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी भेसळ केली जाते. अशा पुष्कळ काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो की ज्याच्याद्वारे किंवा ज्याच्यासाठी भेसळ केली जाते. पुष्कळ काही गोष्टी आहेत, म्हणजे जशा प्रकारे अपवित्रतेविषयी असेल, लग्नाविषयी असेल, आणि अविश्वासणाऱ्यांसोबत लग्न करण्याविषयी असेल, किंवा नैवेद्य खाण्याविषयी असेल, किंवा एखाद्या मूर्तीपूजेविषयी असेल, किंवा अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे बायबल त्या आज्ञा म्हणून देऊ करतं, त्या सगळ्या गोष्टीविषयी भेसळ केली जाते. आणि आज विश्वासणाऱ्यांनी, बऱ्याच विश्वासणाऱ्यांनी या भेसळीसोबत कॉम्प्रोमाइज केलं. काय केलेलं आहे? कॉम्प्रोमाइज केलं. आणि कॉम्प्रोमाइज करण्यामुळे झालं काय की जे त्यांना अपेक्षित आहे देवाकडून त्या अपेक्षा पूर्ण केल्या जात नाही. जे देवाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्या आज्ञा त्यांच्याकडून पाळल्या जात नाही. कारण का बरं? त्यांनी कॉम्प्रोमाइज केले नातेवाईकांसोबत, त्यांनी कॉम्प्रोमाइज केले त्याच्या सैतानाच्या शब्दासोबत, त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या आज्ञा मोडण्यासाठी, आणि त्यांना हे कळलेलंच नाही. त्यांनी आपल्यासाठी सोयीस्कर अशी वचनं बायबलमधून शोधून काढलेले, आणि आपल्यासाठी देवाची अशी काहीतरी वचनं शोधून काढली. मग कदाचित दारू पिणाऱ्यानं दारूसाठी एक देवाचं वचन शोधून काढलेलं आहे. तशा प्रकारे पौल तिमोथेला म्हणाला, पौल तिमोथेला काय म्हणाला की आपल्या वारंवार होणाऱ्या पोटदुखीसाठी थोडासा द्राक्षारस घेत जा, आणि मग त्यांनी त्या द्राक्षारस घेण्यासाठी हे वचन लागू केलेलं आहे. आणि बरेच विश्वासणारे आज दारूमध्ये रंगलेले आहेत. बरेच विश्वासणारे दारूमध्ये रंगण्याचं कारण काय? बरेच विश्वासणारे दारू पिण्यासाठी, आणि कित्येक तरी असे देवाचे स्ट्रॉंग विश्वासणारे, कित्येक तरी वर्षांपासून विश्वास ठेवणारे, ते दारू पिणं त्यांना वाईट वाटतच नाही. मग कदाचित त्याच्यासोबत सिगरेट ओढणं सुद्धा वाईट वाटत नाही, तंबाखू खाणं सुद्धा वाईट वाटत नाही, आणि एवढं सगळं करून सुद्धा ते असं म्हणतात की आम्ही काही चुका करत नाही. कारण का? त्यांनी आपल्यासाठी सोयीस्कर वचन काढलेलं आहे, आणि सैतानानंच ते त्याच्या डोक्यामध्ये टाकून दिलेलं आहे की वारंवार होणाऱ्या पोटदुखीसाठी बायबलमध्येच दिलेलं आहे की थोडासा द्राक्षारस घेत जा, थोडासा द्राक्षारस घे, काही फरक पडणार नाही असं बायबलमध्ये लिहिले. आणि ते वचन त्यांनी शोधून टाकलं, आणि शोधल्यानंतर त्याच वचनानुसार ते जीवन जात, आणि कधी ते बेवडे होतात ते त्यांना सुद्धा कळत नाही. कधी ते बेवडे होतात, कधी देवाचं वचन पायदळी पुरवतात, कधी देवाच्या वचनाला अगदी खालच्या स्तरावरती आणून ठेवतात, काही देवाच्या वचनाला. मग कदाचित ते छोटंसं व्यसन असेल, मी केवळ दारू पिणाऱ्यांच्या विषयीच केवळ म्हणत नाही, सिगरेट ओढणाऱ्यांच्या विषयी म्हणतो, तंबाखू खाणाऱ्यांच्या विषयी म्हणतो,
कोण कदाचित अजून असं एखादं गोष्टी असेल की ज्या व्यसनाला तुम्ही क्षुल्लक समजत असाल, ते सगळं क्षुल्लक व्यसन देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. कदाचित त्याच्यासाठी समर्थनात म्हणजे त्या व्यसनाच्या समर्थनात तुम्हाला कदाचित बायबल मधून एखादं वचन सापडलं असेल, त्याच्या विरोधात किंवा त्याला खोडून काढणाऱ्या अशा 100 गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकतो. हालेलुया. किती गोष्टी? 100. जो दारू पिणारा व्यक्ती आहे, जो असं म्हणत असेल की बायबल मध्येच लिहिलेलं आहे हे दारू विषयी, तर त्याला खोडून काढणाऱ्या 100 गोष्टी बायबल मध्ये तुम्हाला भेटतील. तशा प्रकारे येशू ख्रिस्ताने सैतानाच्या शब्दाला खोडून काढलं की मनुष्य केवळ भाकरीने जिवंत राहणार नाही, तर देवाच्या वचनाने जिवंत राहील. हालेलुया. या वचनाला खोडून काढण्यासाठी, जे सैतानाच्या शब्दाला खोडून काढण्यासाठी बायबलचंच वचन त्यांना वापरला आणि तो म्हणाला की देवाचं वचन असंही केलं. हालेलुया. ज्यावेळेस त्यानं सांगितलं की तुला हातावर झेलून धरतील, त्यावेळेस तो म्हणाला तो आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. हे सुद्धा बायबलमध्ये लिहिलं. हालेलुया. सहजरित्या येशू ख्रिस्त ते वचन क्लेम करू शकला असता की मी उडी मारतो आणि तुझे देवदूत मला हातावर झेलून धरतात, कारण हे वचन बायबलमध्येच लिहून ठेवलेलं आहे परमेश्वराने. आणि जर हे बायबलमध्येच आहे तर दुसरंही वचन त्याला खोडून काढणार हे पण आहे की तो आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. ज्यावेळेस तो त्याला नमन करत नाही त्यावेळेस सुद्धा असं म्हणतो की मी केवळ परमेश्वराला नमन करेन, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला नमन करणार नाही. आणि हीच गोष्ट त्याला बायबल मधूनच सांगितली, दुसरी कुठून सांगितलेली नाही. जर भेसळ थांबवण्यासाठी सर्वात मोठं आपलं शस्त्र कोणतं असेल तर ते देवाचं वचन आहे. बायबलमध्ये सांग, भेसळ थांबवण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र हे देवाचं वचन आहे. पण ते तुम्हाला शोधलं पाहिजे, ते तुम्हाला मनन केलं पाहिजे, देवाच्या आत्म्याकडे त्याची मागणी केली पाहिजे, देवाच्या जवळ बसून त्याला विनंती केली पाहिजे की प्रभू, पाप करण्यासाठी माझ्या समर्थनात सैतान त्या पापाच्या समर्थनात माझ्या समोर हे घेऊन येत आहे आणि ह्या वचनाला खोडून काढण्यासाठी मला असं कोणतं तरी शस्त्र हवंय की जे मी अगदी सहजरित्याने त्याला परतवून लावेल, त्याला बाजूला करेल. मग कदाचित विश्वासाला घेऊन येईल, कदाचित पोटीपणाच्या रूपामध्ये, पोटीपणाच्या पत्नीच्या रूपात असं एखादी व्यक्ती तुमच्या जवळ येईल आणि ते घेऊन आल्यानंतर तुम्हाला त्याचा सामना करण्यासाठी देवाच्या आत्म्यानं चाललं पाहिजे, प्रार्थनापूर्वक जीवन जगलं पाहिजे, देवाच्या वचनानुसार वागलं पाहिजे, त्याची वचनं वाचली पाहिजे आणि मनन केलं पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की मला त्याला खोडून काढलं. हालेलुया. मी समजतं मी तुम्हाला काय सांगत आहे त्या सगळ्या गोष्टी, कारण खोडून काढायचं आहे. मग व्यसनाच्या स्वरूपात मी तुम्हाला सांगतो, कदाचित मग लग्नाच्या गोष्टी विषय असेल. मागील आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सल्ले देत असताना विचार करा. लोकांना सल्ले देणं सोपं असतं, पण ज्यावेळेस आपल्या स्वतःवरती येतं ना त्यावेळेस खूप काही त्रास होतो. पण लोकांना सल्ला देत असताना हे वचन काय सांगतं नेमकं याचा विचार करा. कित्येक तरी विश्वासणारे असे आहेत की ते लफड्याला मदत करतात. कशाला मदत करतात? प्रेम प्रकरणाला मदत करतात. प्रेम प्रकरणाला मदत करणारे विश्वासणारे लोक आहेत. तो विश्वासणाऱ्याचं लग्नासाठी सपोर्ट करतात, मदत करतात. त्यांना त्या गोष्टीसाठी कुठल्याही प्रकारे वाईट सुद्धा वाटत नाही आणि सहजरित्याने सांगून रिकामे होतात की तुला हे केलं तर काही फरक पडणार. पण बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं, स्पष्टपणे जर एक वचन तुम्हाला असं सापडलं असेल तर त्याला खोडून काढणारे 1000 वचन मी तुम्हाला दाखवतो. आणि बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय, अविश्वासणाऱ्यांसोबत संबंध जोडून विजय होऊ. स्पष्टपणे आणि इतकं स्पष्ट लिहून सुद्धा बरीच लोक त्याच्यावर बांधून घालतात आणि सहज सोप्या रीतीनं एखाद्या विश्वासाला असं सांगून रिकामे होतात. का? कारण त्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा. त्यांच्या नजरेत स्वतःला चांगलं, तुम्ही त्यांच्या नजरेत चांगले व्हा पण स्वर्गाच्या नजरेत वागा. स्वर्ग तुमच्या विरोधात या गोष्टी करत असतात. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं ही भेसळ आहे. आणि भेसळ कोण करते? बरं, सैतान करतो. आणि सैतानाला साथ कोण देतात? विश्वासणारे साथ देतात. जगातले लोक नाही, सैतानाला विश्वासणारे साथ देतात. आणि विश्वासणाऱ्यांना हे चांगलं समजून उमजलं पाहिजे, कारण ह्या शेवटच्या काळामध्ये ही भेसळ वाढत चालली, जास्त करून वाढत चालली. कधी वाढणार आहे? आणि ही इथून पुढे वाढतच जाईल, इथून पुढे वाढतच जाईल. आणि बरेच लोक खऱ्या विश्वासापासून बहरणार आहे. आणि म्हणून तर येशू ख्रिस्त असं म्हणाला की जो ज्या दिवशी मी येईल त्यावेळेस पृथ्वीवर मला विश्वास राखेल. म्हणजे इतकं भयानक स्वरूपामध्ये ही भेसळ वाढत चाललेली आहे. मग लग्नाचा विषय असेल किंवा मूर्तीपूजेचा विषय असेल, त्यांना सहज रीतीनं, सोप्या पद्धतीनं आणि बरेच विश्वासणारे अशा प्रकारे सहज सांगतात काय नाही केलं चालतं. आणि माझ्याजवळ बरेच लोक विचारतात की असं केलं चालतं का? नाही चालत. हालेलुया. या गोष्टी केलेल्या चालत नाही. या गोष्टी, कारण कदाचित तुम्ही माझे विरोधी व्हा, कदाचित तुम्ही जे खरं सांगणार आहे त्या माणसाचे तुम्ही विरोधी व्हा, पण देवाच्या वचनाला आवडणारे मात्र तुम्ही असाल. कारण का? तुम्ही भेसळीला विरोध केलेला.
जी भेसळ आहे त्या भेसळीला थांबवणं केवळ विश्वासणाऱ्यांच्या हातामध्ये. ह्या भेसळीला थांबवण्यासाठी शस्त्र जर कोणतं असेल तर ते देवाचं वचनच आहे. एखाद्या गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास नका ठेवू. एखादा माणूस विश्वासणारा मला सांगतो म्हणून मी विश्वास ठेवणार आणि चालत राहणार असं काही असेल तुमच्या अंतःकरणामध्ये तर त्या गोष्टीला अजिबात, कारण मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की शास्त्री पुरुषी चुकीचं वागतायत हे आत्म्याशिवाय कळूच शकत नाही. आणि बाजूला ते होते पण त्या बाजूला असताना सुद्धा त्याला कळत नाही की अरे हे पवित्र नाहीतच मुळं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला वारंवार हे सांगावं लागलं की ते जे मार्ग दाखवते त्या मार्गावर चाला पण त्यांच्या वागण्याचं आचरण मात्र अजिबात करू नका. कारण का ते बोलतात एक आणि करतात मात्र दुसरंच. कारण गुपित रीतीनं त्यांचं आचरण जे आहे ते खूप वाईट आहे. चुना लावलेल्या कबरांप्रमाणे त्या चुना लावलेल्या कबरांप्रमाणे. का असं म्हणाला येशू ख्रिस्त? कारण अंतःकरण त्यालाच ठाऊक होतं, बाकीच्यांना ठाऊक नाही. बाकीचे तर त्यांना असं वाटत होतं कारण शास्त्री पुरुषांचे खूप सोहळे होते. सोहळे ज्याला आपण म्हणतो ना, जे जुन्या काळामध्ये जे एकमेकाला स्पर्श जर झाला तरी हात पाय धुवायचे अशा प्रकारे. म्हणजे त्या काळात शास्त्री पुरुषी तसेच नियम पाळायचे. ते बाहेरून आले की हात पाय धुतल्याशिवाय जेवत नव्हते. उपवास आठवड्यातून 2 वेळा करायचे, दशमाव द्यायचे आणि वेगवेगळ्या अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या की जे ते काटेकोरपणे पाळायचे. हे सगळं केलं पाहिजे, हे सगळ्याची गरज आहे. पण याच्यापेक्षा दयेची गरज आहे, याच्यापेक्षा कृपेची गरज आहे, याच्यापेक्षा देवावर प्रेम करण्याची गरज आहे, याच्यापेक्षा देवाचा गौरव करण्याची गरज आहे, याच्यापेक्षा अंतःकरण आणि देवाची महिमा करण्याची गरज आहे. या गोष्टीकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि आज भेसळीमुळं खऱ्या विश्वास करणारा खरं वचन कळालेलं नाही. मी जसं तुम्हाला व्यसनाविषयी सांगितलं, जसं लग्नाविषयी सांगितलं, तशा प्रकारे अपवित्रतेविषयी मी सांगत आहे. त्याचं अंतःकरण खऱ्या अर्थानं तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, तो व्यक्ती अपवित्र आहे किंवा पवित्र आहे, तर तुम्हाला प्रार्थना करावीच लागेल. बरीच लोक आज म्हणतात काय माहिती आहे, प्रार्थना करण्याची काही गरज नाही. जास्त तुम्ही ज्यावेळेस पण तुम्हाला संकट वाटेल, अडचण वाटेल, त्यावेळेस मला फोन करा. पण मी तुम्हाला इतकं सांगत राहिलो असतो ना, तुम्ही सगळेजण बसले नसते माझ्या. हालेलुया. तुम्ही सगळेजण इथं बसलाय याचं कारण हे आहे की तुमचा आणि देवाचा संबंध जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. हालेलुया. मी असेल किंवा प्रतिमा असेल, आम्ही दोघांनीही जर प्रयत्न काय केलाय तर तो देवाचा आणि तुमचं रिलेशन जोडण्यासाठी प्रयत्न केला. आणि असं सहजपणे सांगितलं जातं आणि असं सांगणारा लक्षात घ्या, देवाच्या क्रोधापासून वाचवून देऊ त्याला. कारण मी तुम्हाला खरं सांगतो, प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा देवासोबत रिलेशन सोडण्यासाठी आपण एकत्र आहोत. आपण या ठिकाणी कशासाठी आहोत? प्रत्येक विश्वासणारा देवासाठी महत्वाचा आहे. असं नाही की पास्टरला फोन करणं चूक आहे, असं नाही की प्रार्थनेसाठी विनंती करणे चूक आहे. पण हे चूक आहे की तुला संकट आलं तर प्रार्थना मला फोन कर, तू प्रार्थना नाही केली चालेल, मी मात्र करेन तुझ्या असं. हे मात्र चूक आहे. हा सल्ला पण चुकीचा आहे आणि त्याला ते फोन करणं पण चूक आहे. कारण का सर्वात प्रथम तुम्हाला ब्रदर, सिस्टर, पास्टर या सगळ्यांच्या पेक्षा जर कोण आठवायला हवा तर तो देव आठवायला हवा. हालेलुया. कारण देवाचं तुमच्यासोबत रिलेशन जोडण्यासाठी, कारण परम पवित्र स्थान, पवित्र स्थान याच्यामध्ये फरक परमेश्वराने यासाठी मिटवला की प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक व्यक्ती डायरेक्ट आता त्या सणाजवळ जाऊ शकतो. हालेलुया. कुठे जाऊ शकतो? डायरेक्ट परमेश्वराच्या चरणात जवळ जाऊ शकतो. कारण प्रत्येकाला परमेश्वराने याजक म्हटलेलं आहे. हालेलुया. पण पूर्वी मात्र याजक केवळ परम पवित्र स्थानात जाऊ शकत होता, पण आता प्रत्येक व्यक्ती जाऊ शकतो. यासाठी आपल्याला प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं रिलेशन देवासोबत जोडायचं. खूप लोक या गोष्टीमध्ये फसले. त्यांना असं वाटतं की आज बरेच लोक इंटरनेटवरती आणि या सगळ्या गोष्टीवरती, अहो तुम्ही मला नेटवर कधी पण फोन करा आणि ऑनलाईन आमची प्रार्थना करा, मग तुम्ही आशीर्वाद मिळवा. आणि ही प्रार्थना फक्त 5 मिनिट म्हणा आणि तुमचं जीवन, सगळं तुमच्या जीवनातलं संकट दूर होईल. पैशासाठी चाललेला बाजार आहे सगळा. काय पैशासाठी चाललेलं हे सगळं आर्थिक गोष्टी, आर्थिक फायद्यासाठी चाललेला बाजार आहे. 5 मिनिट प्रार्थना करा, सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुम्ही माझी प्रार्थना ऐका, मग हे सगळं होईल. माझा संदेश बघा, मग त्याच्यानंतर तुमच्या जीवनावरती होईल. नाही, गुडघ्यावरती घ्या. संदेश बघणं वाईट नाहीये, पण संदेशाबरोबर तुम्ही स्वतः गुडघ्यावरती येणं हे सगळ्यात उत्तम आणि देवाला आवडणारी गोष्ट आहे. हालेलुया. तर ज्यावेळेस संदेश बघतो त्यावेळेस तो तुम्हाला गुडघ्यावरती घेऊन आला पाहिजे. नाही तर संदेश बघितला, मला हायचं वाटलं का ठीक आहे, उद्या परत दुसरा एक संदेश बघितला, परत हायचं वाटलं, दुसऱ्या दिवशी परत दुसरा बघितला आणि येशू ख्रिस्त आलं तर अशा संदेश बघण्याला तू मोबाईल बघत बस, मी घेऊन जातो. ते गुडघ्यावर आले होते त्यांना. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, संदेश बघणं वाईट नाहीये, ऑनलाईन प्रार्थना बघणं वाईट नाही, पण ऑनलाईनच केवळ बघत बसणं वाईट आहे.
हालेलुया. ऑनलाईन वरतीच केवळ विश्वास ठेवणं वाईट आहे आणि ऑनलाईन वरतीच केवळ अवलंबून राहणं, फोन वरतीच केवळ अवलंबून राहणं वाईट आहे. अहो कित्येक विश्वासणारे असे आहेत 5 वर्ष झाले तरी कंबर दुखली, हे दुखलं ते दुखलं म्हणून अजून सुद्धा म्हणतात की प्रार्थना करा ना, असं दुखतं तसं दुखतं. आज तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना करायची वेळ आली, कारण भेसळी सामील झाल्या आणि त्याच्या डोक्यात इथूनच सैतानाने भेसळ घुसवली, ह्याच्यातूनच घुसवली. पवित्र माणसांमधूनच भेसळ घुसवलेले त्यांच्या जीवनात आणि त्यांनी ही भेसळ घुसवून ठेवलेली आहे. ही एक खूप मोठी भेसळ आहे बरं, की लोक असं म्हणतात की तुम्ही काहीही प्रार्थना करायची गरज नाही, मी सगळं तुमच्यासाठी करतो. लक्षात घ्या, त्या बाळकाला परमेश्वर वाचवो, त्या ब्रदर आणि सिस्टरला परमेश्वर वाचवो. त्याच्या क्रोधापासून ज्यावेळेस पळायची वेळ येईल ना तर जमीन कमी पडेल. का बरं? कारण खरंच त्यांना प्रार्थना करायला त्यांनी लावली नाही, विश्वास करा. मी तुम्हाला गंभीरपणे हे सांगत आहे, त्या भेसळीला तुम्ही थांबवा. तुम्ही करू नका आणि दुसऱ्यांना त्यात सामील नका करू, दुसऱ्यांना त्याच्यामध्ये अजिबात सामील करू नका. प्रार्थना करू द्या विश्वासणारा, त्यांना गुडघ्यावर येऊ द्या, रडू द्या, पश्चाताप करू द्या, त्यांना उपवास करू द्या. तुमच्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी उपवास करा, पण त्यांना ते सांगू नका मी तुझ्यासाठी केले. मी बरेच उपवास करतो तुमच्यासाठी, पण मी असं प्रदर्शन मानत बसत नाही तुमच्यासमोर आणि सांगत बसत नाही की असं केलं तसं केलं. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाहीये. महत्वाचं एक आहे की तुम्ही किती देवाच्या चरणाजवळ बसता आणि गुडघ्यावर येऊन तुम्ही किती सैतानाच्या सामर्थ्याचा सामना करता, हे महत्वाचं आहे. हालेलुया. कारण मी किंवा कुठलाही ब्रदर सिस्टर नेहमी तुमच्यासोबत असणार नाही, पण देव तुमच्यासोबत नेहमी असणार. हालेलुया. मध्यरात्री फोन उचलला जाणार, पण देवाचा फोन नेहमी उचलला जाणार. हालेलुया. त्याचा फोन कधी आउट ऑफ रेंज नसतो किंवा नॉट रिचेबल नसतो. कधीच त्याचा फोन नॉट रिचेबल, कधीच नाही. पास्टरचा लागे नॉट रिचेबल, पण देवाचा कधीही फोन नॉट रिचेबल नाही. हालेलुया. म्हणून देवासोबत हा एक खूप मोठा गैरसमज आहे. सैतानानं पेरलाय पण लोकांच्या बाप्तिस्माविषयी सैतानानं गैरसमज पेरलाय. त्यांना असं वाटतं बाप्तिस्मा घेतला, आपण पवित्र झालो, आता आपण काहीही पाप करायला निघालो ना. आठवडाभर काही लोकांचं गैरसमज सैतानाने मनात काय पेरलं माहिती आहे? आठवडाभर पाप करायचं आणि महिनाभर पाप करायचं आणि प्रभू बोलणाऱ्या दिवशी सकाळी उठून पश्चाताप करायचं. एक ब्रदर माझ्याकडे आले होते, मला 2 महिन्यापूर्वी, आणि त्यांनी मला असं स्पष्ट सांगितलं की महिनाभर केलं चालतं आणि प्रभू बोलण्याच्या सकाळच्या वेळेस मी पश्चाताप करतो आणि येऊन प्रभू भजन करतो. सगळ्यात मोठा गैरसमज आहे बरं, लक्षात घ्या. सगळ्यात मोठा गैरसमज सैतानानं पेरलाय, हा सगळ्यात मोठा. जर असं कोणी प्रभोजन घेत असेल तर तुम्हाला आजारांपासून तुम्ही स्वतः सुद्धा वाचवू शकत नाही. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की जो त्याचं मर्म ओळखल्या वाचून त्याच्यात भाग घेतो त्याच्यामध्ये दुखणं त्याच्यामध्ये असेल. बायबलमध्ये लिहिलं आहे ते, आणि जर लिहिलंय तर तसंच होणार. हालेलुया. तसं होऊ नये असं वाटत असेल तर त्याचं मर्म ओळखा, कारण त्याचं मर्म हे आहे की पवित्रपणे त्याच्यात भाग घ्यायचं. त्याचं मर्म हे आहे की वाईट करत असताना आपण त्याच्यात भाग घेऊ शकत नाही. रोज तुम्ही सकाळी अगदी पश्चाताप केला आणि महिनाभर सगळं वाईट केलं आणि व्यसन केलं असेल, मी स्पष्टपणे प्रत्येक आठवड्याला ही गोष्ट सांगत असतो आणि प्रत्येक प्रभुभजनाच्या वेळेस मी सांगत असतो, व्यसन केलं असेल तर तुम्ही घेऊ नका. आणि खूप लोक येतात आणि अगदी सहजरितीने ते स्वीकारतात, पण मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं की त्यांना ही भेसळ त्यांच्या अंतर्गत घुसलेली आहे. ती काढा, कारण सैतानाने ती घुसवली, सैतानाने ती घुसवली. असं कुणीही जर सांगत असेल तर तो सैतान आहे, तो देवापासून नाही. ही गोष्ट स्पष्टपणे जाणून घ्या. पश्चाताप करावाच लागेल, पण तो कंटिन्युअसपणे ठेवावा लागेल. पवित्र जीवन जगावंच लागेल. त्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज तुम्ही करू शकत नाही. हालेलुया. असं म्हणा की नाही असं चालतं काय नाही. कुठला ब्रदर मला सांगतो किती तो प्रार्थना करतो तुम्हाला माहिती आहे का? हो, हसून हळू बोलणारे सगळे जर पवित्र असतात असं नाही. हे खूप मोठा गैरसमज आले बरेच लोक. आता मुळात पालकांना, सगळ्याच पालकांना हळू बोलायचं सवय असते. घरामध्ये घरात गेलं तर कळेल की ते किती हळू बोलतात आणि किती ओरडून बोलतात. खरं घरात गेलं मग त्याच्या बायकोला आणि मुलांना विचार किती ओरडून बोलतात आणि खरं बोल. कारण का हळू सगळ्यांना, बऱ्याच विश्वासदारांना हळू बोलायचं, अगदी कानात ऐकू जाईल असं. पण सगळे जर असं बोलणारे पवित्र असतात असं नाही. पण आपला एक मनुष्य एक चांगला स्वभाव असतो आपल्या माणसात. नाही ना, आपल्या डोळ्याला दिसते त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, है ना. जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आपण. आपल्याला असं वाटतं कसं काय ओळखणार? पवित्र आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा असेल ना तर तुम्हाला जे दिसत नाही ते दिसू लागेल.
त्याच्या आतमध्ये काय आहे ते दिसून आले. हळू बोलण्याच्या पाठीमागे आज सैतानाने ओरडून येऊन सांगितलं असेल का हवेला, जी पोटीपराची पत्नी जबरदस्तीने अगदी ओढून योसेफाला सांगत असेल का? नाही, अगदी हळूहळू शांत रीतीनं ते काम चालू, शांत रीतीनं. योसेफ मात्र जागा होता. योसेफ जर जागा नसता तर मात्र योसेफाने हत्यार परतून लावू शकत नसतं. आणि हे योसेफाने परतून लावलं याचं कारणच हे होतं की योसेफ आत्म्याने चालणारा व्यक्ती होता. जर तुम्ही आत्म्याने चालणारे असाल तर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. हालेलुया. तुम्ही कोणी कुठल्याही अशा भेसळीमध्ये फसणार नाही. मी जसं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बाप्तिस्माविषयी घ्या, लग्नाविषयी घ्या, आणि त्याच प्रकारे असं कोणीही येऊन तुम्हाला सांगत असेल किंवा बायबल मधून जरी तुम्हाला कुठलं वचन सापडलं असेल की विश्वास करणारी अविश्वास करण्यासोबत लग्न केलं तर चालतं, तो माणूस खोटं बोलतोय, लक्षात घ्या. असं चालत नाही. बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीने किंवा मुलांनी विश्वासणाऱ्यासोबतच लग्न करायचं आहे. जर त्याला असं वाटत असेल की मी सुखी होईल, माझ्या नवऱ्याचं परिवर्तन घडेल, नंतर माझ्या बायकोचं परिवर्तन घडेल, बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय तू तुझ्या नवऱ्याचं किंवा बायकोचं तारण करशील की नाही हे तुला ठाऊक नाही. आणि म्हणून अविश्वासणाऱ्यांसोबत संबंध जुळून बिजोड होऊ नका, असं स्पष्ट लिहिलेलं आहे बायबलमध्ये वचन. आणि त्या वचनाचं मनन करा, विचार करा, आणि त्या वचनावर जर असं असतं झालं असतं तर या अब्रामाने आपल्या मुलासाठी पत्नी शोधायला अभिमलेकाला पाठवलं नसतं. इसाकासाठी पत्नी शोधायला ज्यावेळेस त्यांनी, कारण बायबल स्पष्टपणे सांगतं कनानी मुलीपैकी तू कुठलीही मुलगी पाहू नको असं अभिमलेकाला त्यानं बजावून सांगितलं. माझ्या आपल्याकडे जा आणि तिथूनच माझ्या मुलासाठी पत्नी, कारण मला विश्वास मुलगी हवी. हालेलुया. कारण त्याला ठाऊक होतं की जी मुलगी माझ्या मुलाची पत्नी होणार आहे तिच्याद्वारे वंश जन्माला येणार आहे, तिच्याद्वारे संतती जन्माला येणार आहे, की जी संतती देवाची म्हणून घडली जाईल, जी संततीद्वारे दावीद जन्माला येणार आहे, ज्या संततीद्वारे येशू ख्रिस्त जन्माला येणार आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारची भेसळ मी खपवून घेणार नाही. हालेलुया. बरीच लोक आज भेसळ सहज रीतीने सांगतात, काय होत नाही, पालकाला नाही सांगितलं चालतंय. ठीक आहे, पालकाला नाही सांगितलं चालतंय, पण लक्षात घ्या एक गोष्ट मात्र विसरून जा की देव तिथं उपस्थित नाही. जिथं देवाची आज्ञा पाळली जात नाही तिथं देव उपस्थित नाही. जिथं देव नाही आहे तिथं अशांती आहे. जिथं देव नाही तिथं आनंद नाही आहे. जिथं देव नाही त्या ठिकाणी समाधान आणि सुख नाही, कारण त्याचा पायाच मुळात असत्यावर घातला गेलेला पाय. त्या संसाराचा पती पत्नीच्या संसाराचा पाया पुढे घातलाय असत्यावर. त्या विश्वासणाऱ्यांचा पायाच मुळात व्यसनावर घातले गेलेलं आहे. आणि ते व्यसन करतात आणि म्हणतात पवित्र पवित्र पवित्र. नाही, असं नाही होऊ शकत. बरीच लोक काही वर्षापूर्वी मलाही घेते असं म्हणाला, पास्टर कधी कधी तुम्ही सुद्धा घेत असाल, कारण बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे घ्या म्हणून. बऱ्याच लोकांनी पास्टर सुद्धा गुंतवले आपल्या बुद्धीच्या भ्रम झाल्या, कारण त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्याच्या बुद्धीच्या भ्रष्टमुळे जो तो दिसतो तसाच दिसतो त्याला. कारण खूप काही लोक आज या भ्रष्टतेमध्ये अडकले आणि सैतान काय करत आहे बरं, त्यांना भेसळ घुसवत आहे त्यांच्या डोक्याने. मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, लग्नाविषयी सांगितलं, बाप्तिस्माविषयी सुद्धा सांगितलं. बाप्तिस्मा घेऊन पातक करण्यासाठी आपण मोकळी नाही आहे. बाप्तिस्मा यासाठी आहे की पवित्र जीवन आपल्याला जगायचं, कारण बाप्तिस्मा पवित्रतेकडे घेऊन जातो. हालेलुया. बऱ्याच लोकांना असं सांगण्यात आलेलं होतं की नाही नाही बाप्तिस्मा घ्या, मग काही वाईट केलं तर चालतं, येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर तुम्ही एक दिवस पश्चाताप करा. एक सर्वात मोठी भेसळ आहे आज चर्चेमध्ये घातली गेलेली आणि सैतानाने घातली डोक्यात आणि विश्वासदारांनी पण डोक्यात ठेवलेले. काय नाही बघा, सगळं जीवन व्यवस्थित जगायचं, अगदी मनाला वाटेल तसं, आणि चर्चमध्ये जायचं, प्रार्थना करायची, सगळं काही करायचं, आपलं जीवन असंच चालू ठेवायचं. आणि जगातली लोक तसंच करतात. अगदी बाहेर अगदी ते गुटख्याची पिचकारी ठोकतात आणि आतमध्ये जातात आणि प्रार्थना करतात आणि देवाचं गौरव होतात. बरीच लोक आज अशी आहेत. बऱ्याच अशा विश्वासणाऱ्यांची तुम्हाला मी भेट घालून देऊ शकतो की जे विश्वासणारे बाहेर अगदी तंबाखू लगेच असं काढतात बाहेर आणि आतमध्ये जातात, प्रभोजन घेतात आणि बाहेर म्हणतात पालकाला आपल्या काय समजतं. आज ते नरकाच्या दिशेवर आहे. त्यांची मुलं नरकाच्या वाटेवर, त्यांच्या मुलांना ते बदलू शकले नाही, त्यांच्या मुलांना व्यसनापासून ते थांबवू शकले नाही. याचं कारण हे आहे माहिती आहे, कारण त्यांनी देवाच्या वचनाला मजाक बनवलं. देवाच्या वचनाला मजाक. तुम्ही विश्वासणारे या ठिकाणी जे मुळातले विश्वासणारे नाही, म्हणजे जन्मापासूनचे सगळे विश्वासणारे, आपले चर्च आहे ते जन्मापासूनचं विश्वासणारे कोणी नाहीये. म्हणजेच काय, आपण सगळेजण जनरेशन, पहिली जनरेशन आहोत. आणि जर आपली पहिली जनरेशन आहोत, जे सेकंड आहे, थर्ड आहे, त्या जनरेशन मध्ये खराबी आलेली आहे. ही खराबी कुठून आली माहिती आहे? सैतानाने आणली.
पण पहिल्या जनरेशन मध्ये जास्त खराबी नसते आणि पहिल्या जनरेशनच जर व्यवस्थित असेल तर पुढची जनरेशन जी आहे ती अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे देवाच्या वचनावर स्ट्रॉंग असणारी जनरेशन तयार होईल. हालेलुया. आणि तुमच्याद्वारे ती तशा प्रकारे तयार व्हावी अशी देवाची इच्छा आहे. म्हणून जर देव तुम्हाला आतापासूनच भेसळीपासून थांबवत आहे की अशी भेसळ होऊ देऊ नका. हालेलुया. आपल्या मनात पण होऊ देऊ नका आणि आपल्या आजूबाजूला असेल तर थांबवण्याचा प्रयत्न करा. त्याला टाळी देऊ नका, त्याच्याशी समर्थन मिळवू नका आणि असं म्हणू नका पास्टरला काय करतं. नाही पास्टरला समजत आणि जरी समजत असेल पास्टर जरी बोलणार असेल तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला सर्व काही समजतं. हालेलुया. अशा भेसळीपासून स्वतःला सावध करा आणि जर कोणी असं करत असेल तर त्याला साथ नका देऊ. कदाचित तुम्हाला तो वाईट म्हणेल पण वाईट म्हणू द्या, पण जर तुम्ही तिथं जाणं बंद कराल तर त्याला त्या विश्वासणाऱ्याची चूक समजेल. बायबलमध्ये इथंपर्यंत पौलाला घेऊन ठेवलेलं आहे की विश्वासणारा जर अशी मिस्टेक करत असेल, चूक करत असेल तर त्याला सर्व संमतीने बाहेर काढा, यासाठी की त्याला त्याची चूक लक्षात यावी आणि चूक लक्षात आल्यानंतर त्याला आतमध्ये घ्यावं. पण बरीच लोक देवापेक्षा पण जास्त प्रेमळ आहेत आजकाल. देव इतकं प्रेमळ नाही तितकं प्रेमळ ते आहे. जाऊ त्याला असू त्यांना काय होत नाही, त्याला काय होत नाही, असं काय होत नाही म्हणून 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 तो नरकाच्या दिशेला चालले. असं नका करू. कारण ज्या दिवशी तुम्ही असं करू लागला त्या दिवशी तुम्ही त्याच्या पापाला सामील झालेला. कारण बायबल स्पष्टपणे 20 पत्रामध्ये लिहिलेलं. आज वचन वाचल्या वाचा ते परंतु पवित्र जनाला शोधते त्या प्रकारे जातकर्म व सर्व प्रकारची अशुद्धता लोक यांच्यामध्ये यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. तसेच अमंगलपण बाष्कळ गोष्टी टवाळी याचा उच्चारही न हो आणि ती उचित नाही तर त्यापेक्षा उपकार स्तुती हो. जातकर्मी अशुद्ध कृती करणारा किंवा दोघी मूर्तीपूजक असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा होतो. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका, कारण तुम्ही पूर्वी अंधकार असे होता पण आता तुम्ही प्रकाश प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. बाजूने सांगा प्रकाशाच्या प्रजेसारखे चाल. हालेलुया. कोणीतरी पाळणार, कोणीतरी विश्वासणारा, कोणीतरी देवाचं एखादं छोटंसं वचन तुम्हाला सांगतं म्हणून ते करा असं नाही. बायबलमध्ये एक वचन जे येशूची आई मरिया हिच्याकडे प्रार्थना करणाऱ्यांनी एकच वचन घेतलं फक्त. भेसळ किती सैतानाने किती भयानक केली हे लक्षात घ्या आणि लाखो लोकांना मूर्तीपूजेच्या मागं लावलं. एकच वचन घेतलं आणि एक वचन असं आहे की त्या ठिकाणी लिहिले मत्याच्या शुभवर्तनामध्ये की जोपर्यंत येशू जन्मला नाही तोपर्यंत मरियेला त्यानं सांगलं नाही किंवा तिला स्पर्श केला, तिच्या जवळ तो गेला नाही असं लिहिलेलं. म्हणजे याचा अर्थ काय की याचा अर्थ येशू ख्रिस्त जन्मल्यानंतर तिच्या सोबत कदाचित तो तिच्या जवळ गेला आणि त्याच्यानंतर त्याला मुलंही झाली अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. पण त्याचा अर्थ वेगळा लावला गेला आणि मरियेला एव्हर व्हर्जिन ठरवण्यात आला आणि केवळ इथंपर्यंत ठीक होतं एव्हर व्हर्जिन ठरवलं, पण तिथंपर्यंत त्याच्या पुढच्या गोष्टी म्हणजे काय की त्याची पुढची भेसळ अशी आहे की तिच्याकडेच प्रार्थना करण्यापर्यंत त्याची मदत केली. आणि योहानाचं शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय त्याच्यामध्ये असं लिहिलंय की येशू ख्रिस्ताकडे मरिया आली आणि त्याला म्हणाली की ह्या लग्नामध्ये द्राक्षारस संपलेला आहे आणि द्राक्षारस संपलेला असताना तू त्याच्यासाठी काहीतरी कर. पण येशू ख्रिस्त तिथं जे बोललेला ते शब्द मात्र त्यांनी त्याच्यावर जाणीवपूर्वक पांघरून घातला. ते पांघरून असं होतं येशू ख्रिस्त असं म्हणाला की बाई तुझा आणि माझा काय संबंध असं येशू म्हणाला होता, तरी सुद्धा त्या वचनावरती पांघरून घातलं गेलं आणि आज ती लोक मरियेकडे प्रार्थना करतात. आज ती लोक मरियेकडे विनंती करतात आणि त्यांची प्रार्थना येशूकडे पोहोचत नाही. कारण मरिया मरून गेली, कारण मरिया सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्य होती. ती येशूची आई होती, तिला एक वेगळं स्थान आहे, वर्षीण होती आणि तिला कुमारी असल्या कारणामुळे येशू ख्रिस्ताला या जगामध्ये जन्मण्यासाठी योग्य अशा प्रकारे ती व्यक्ती होती आणि पवित्र आहे. त्या पवित्रतेला कोणीही नाकारू शकत नाही, पण तिच्याकडे प्रार्थना करणं हे मात्र चूक आहे. कारण पौल असेल किंवा त्या काळातले शिष्य असेल किंवा कोणी येशूच्या आईकडे मरियेकडे प्रार्थना केलेले उदाहरण आपल्याला आढळत नाही. पण आज लोक मरियेकडे प्रार्थना करत आहेत आणि ही सगळ्यात मोठी भेसळ सैतानानं घातली लोकांच्या मध्ये आणि त्या भेसळीद्वारे लोकांचं जीवन खराब केलं.
मग त्या भेसळीद्वारे, या एका भेसळीद्वारे मद्य पिण्यासाठी आलं किंवा या भेसळीद्वारे पाप आलं लोकांना, विश्वासणाऱ्या लोकांच्या मध्ये, आणि वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन आलं, आणि तीच लोक आज चर्च मध्ये जातात केवळ त्याच्यासाठी त्यांना असं वाटतं की 5 मिनिट बसण्याद्वारेच देव मला आशीर्वाद देणार. आणि खूप लोकांनी त्याला वचन सांगितलं तरी त्या सत्यावरती विश्वास ठेवला, कारण आजूबाजूला जे वातावरण आहे ते वातावरण त्याला भेसळीचं वातावरण सापडलं. आज जे विश्वासणारे तुम्ही फर्स्ट जनरेशन आहात आणि पहिली जनरेशन आहात, तर पहिली जनरेशन या नात्यानं तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट अगदी जाणीवपूर्वक ठसवा की माझ्यामध्ये कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत, जसं मी लग्नाच्या विषयी सांगितलं, जसं मी मूर्तीपूजेविषयी सांगितलं, जशा प्रकारे मर्यादेकडे प्रार्थना करण्याविषयी मी तुम्हाला सांगितलं, अजून अशा बऱ्याचशा गोष्टी असतील की मी प्रार्थना करणार नाही याच्याविषयी अनेक कित्येक लोक अजून एका गोष्टीविषयी फसलेले की चर्चला जाणं गरजेचं नाही. मी घरात प्रार्थना केल्यानंतर ठीक होतं, व्यवस्थित होतं. आणि लक्षात घ्या, चर्चला न जाणारे आणि जाणारे लोक यांच्यामध्ये तफावत जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही महिनाभर, 2 महिने, 3 महिने चर्चला न येता घरात बसून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या जीवनामध्ये चर्चला न आल्याने किती मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. कारण सभास्थान किंवा ज्याला आपण आज चर्च म्हणतो, ती सभास्थान शिष्यांच्या काळामध्ये सुद्धा होती आणि आता सुद्धा आहे. आणि जगामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विश्वासणारे आहेत अशा प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे चर्चेस यासाठी बांधले गेले की विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये जो आनंद आहे, जे समाधान आहे, जी शांती आहे, जे परमेश्वराचं सानिध्य आहे, जे परमेश्वराच्या सामर्थ्याचं वातावरण आहे, ते घरात बसून तुम्ही एकट्या कुटुंबाने किंवा एकट्याने निर्माणच करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला सभास्थानांची गरज आहे, म्हणून आपल्याला चर्चेची गरज आहे, म्हणून आपल्याला सहभागितेची गरज आहे. आणि या सहभागितेशिवाय तुम्ही तुमच्या धार्मिकतेमध्ये वाढ करू शकत नाही. आणि जर असं कोणी असेल की त्याच्या मनामध्ये ही भेसळ असेल तर त्या भेसळीपासून तुम्हाला वाचायचं आहे, कारण देवाचं पवित्र वचन तुमच्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. माझ्या बरोबर काढा. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय, हे सगळं कशासाठी मी तुम्हाला सांगत आहे. नीतिवचन याचा 10वा अध्याय, नीतिवचन म्हणजे दुसरे याचा 10वा अध्याय 29 वचन. काय सांगतं ते वचन? परमेश्वराचा मार्ग सात्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणाऱ्यास तो नाशकारक आहे. माझ्या बरोबर अजून एक वचन वाचा, स्तोत्र संहिता 119 आणि त्याचं 9 वचन. स्तोत्र संहिता 119 त्याचं 9 वचन. तरुणाचा वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा की देवाचं वचन तुझ्यासाठी दुर्ग आहे. देवाचं वचन तुझ्यासाठी दुर्ग आहे. तेच वचन ज्यावेळेस भेसळ होती त्यावेळेस मात्र सैतानाच्या हातातलं शस्त्र बनतं. पण त्याच वचनाला तुम्ही ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये घेता आणि योग्य रीतीने त्यानुसार वागता त्यावेळेस ते तुमच्या हातातलं शस्त्र असतं. हालेलुया. बाजूला सांगा, तू त्या वचनाला सैतानाच्या हातातलं शस्त्र बनवणं किंवा ते तुझ्या हातातलं शस्त्र बनणं हे तुझ्या हातामध्ये. हालेलुया. बाजूला सांगा, तुझ्या हातातलं वचन शस्त्र बनव. कारण ज्यावेळेस आपण आपल्या हातामध्ये देवाचं वचन घेतो त्यावेळेस ते तुमच्यासाठी शस्त्र बनतं, तुमच्यासाठी ते सैतानाविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य पुरवतं. आणि तेच तुमच्या जीवनामध्ये असं कार्य करू लागतं की ते तुम्ही सैतानाच्या विरोधात आणि तुमच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात अगदी सामर्थ्याने त्याचा उपयोग करू शकता. जशा प्रकारे येशू ख्रिस्ताने त्याचा उपयोग केला, जशा प्रकारे योसेफाने त्याचा उपयोग केला, जशा प्रकारे पौलाने त्याचा उपयोग केला, जशा प्रकारे पेत्राने त्याचा उपयोग केला, जशा प्रकारे दानिएलने त्याचा उपयोग केला, तशाच प्रकारे तुम्ही त्याचा उपयोग सैतानाच्या विरोधात करू शकता. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींना, जे तुमच्या विरोधात असणाऱ्या उभ्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आहेत त्या गोष्टीला तुम्ही थांबवू शकता. आणि त्याच्यानंतर तुमचं जीवन देवाच्या वचनाच्या भेसळीने नाही
तर पवित्र वचनाने तुम्ही जगू शकता. हालेलुया. कारण देवाचं वचन जे पवित्र आहे, जे शुद्ध आहे, ते जर वचन तुमच्या अंतःकरणामध्ये नसेल तर काय होतं ठाऊक आहे? कारण तुम्ही त्या भेसळीमुळं तुम्ही तुमच्या जीवनात होणारं प्रत्येक भविष्य तुमचं अंधकारमय बनतं. आणि म्हणून तर बरेच विश्वासदारांच्या घरामध्ये आज काय झालेलं ठाऊक आहे? एक छोटीशी गोष्ट ज्याच्यासोबत त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं, मग कदाचित एखाद्या मूर्ती पूजेसोबत त्यांनी कॉम्प्रोमाइज केला असेल किंवा एखाद्या अशा छोट्या गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज केलं की जे देवाला मानलेलं होतं, आणि त्या गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज केल्यामुळे आज त्यांची लेकरं बायबलमध्ये वचनामध्ये नाही, आज त्यांचा नवरा विश्वासदार नाहीये, आज त्यांच्या घरामध्ये शांती नाहीये, आज घरामध्ये जे पैसे येतात त्या पैशावरती देवाचा आशीर्वाद नाही, आणि जे दशमांश देत असून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देवाचे आशीर्वाद त्यांना बघायला मिळत नाही. आज त्यांच्या घरामध्ये आज देवाच्या वचनासोबत कॉम्प्रोमाइज केल्यामुळे, त्या भेसळीला आवाज दिल्यामुळे किंवा त्या भेसळीला संधी दिल्यामुळे आज त्यांच्या घरामध्ये ही परिस्थिती आलेली आहे की त्यांच्या घरात प्रार्थना होती तर खरे, पण ती पवित्रता त्यांच्या घरामध्ये कधीच येऊ शकलेली नाही, कारण ती भेसळ आहे. कारण घरातला एकच व्यक्ती प्रार्थना करतो, घरातला एकच विश्वासदार एकच व्यक्ती प्रार्थना करतो, दुसऱ्यांना ते सांगायचं धाडस केलेलं नाही काय, दुसऱ्यांसाठी त्या गोष्टी त्यांना शिकवणं, त्यांना असं वाटतं, नेहमी असं वाटतं, बरेच लोक माझ्याकडे प्रार्थनेसाठी येतात आणि म्हणतात की सिस्टर तुम्ही प्रार्थना करता पण तुमच्या घरात नाही, मी जे करते ना ते मला करू द्या, पण त्यांच्या घरातल्या, कारण माझ्या मुलांची लग्न आहे येणार दिवसात, आणि लग्नासाठी मग लग्नात तर सगळं कोण करणार, तर माझे पती करतील, आणि त्याच्यामुळे त्यांना बाजू लावते, आणि पती कायम बाजूलाच राहील, मुलं कायम बाजूलाच राहील. आणि आज अशी परिस्थिती आहे की ते गुडघे झिजवतात, कंटाळतात प्रार्थना करून, पण मुलांचं जीवन नाही बदलत, नवऱ्याचं जीवन बदलत, कारण का त्यांच्यासाठी त्यांनी कधी प्रयत्नच केला, कारण कोणीतरी भेसळ घातली, कोणीतरी असं घातलेलं आहे की कशाला तू सगळे जर तुम्ही जाताय, एकच व्यक्तीने जायचं असतं चर्चमध्ये, सगळ्यांनी जायचं नसतं, आणि सगळ्यांनी गेलं ना मग बाकीचं मग आपले पूर्वीचं जे आहे ते सगळं काय बंद करणार का, मग सगळे नातेवाईक सोडणार का, तुझ्या शेजारी हा मनुष्य राहतो, मग कधी तर साखर उसने आणतेस तू, कधी तर तांदूळ उसने आणतेस त्याच्याकडून, आणि हे सगळं काय आणते ते सगळं काय बंद होईल, आणि हे सगळं बंद होऊ नये यासाठी तू एकटी जा बायबल घेऊन, आणि सांगायचं मी प्रार्थनेला गेले होते पण घरातली सगळेजण आहे, घरातले सगळेजण हे सगळं करतात, आणि हे सगळं करत राहा, आणि 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, जीवन बदललेलं नाही, पैशावर आशीर्वाद आले नाही, कामावर आशीर्वाद मागायचा प्रयत्न केला पण बदल झाला नाही, कारण का बरं? एकच व्यक्ती करते, कारण जी भेसळ आहे ती भेसळ खूप दिवसापूर्वी करते, खूप भेसळ आहे, पापाविषयी भेसळ आहे. देवाचं वचन आतमध्ये शिरू द्यायचं म्हटलं की तिथंच थांबू, आणि त्यांना असं वाटलं जरी की आत्म्याचा स्पर्श होईल तोपर्यंतच ते म्हटलं असतं मला काय समजलं, मला काय कळालेलं नाही, तुम्ही जे काय सांगताय ना ते सगळं माझ्या डोक्यावरून गेलं. बरेच लोक चर्चमध्ये येऊन सुद्धा त्या भेसळीला इतकं काय, कारण इतकं त्यांनी त्या भेसळीला महत्व दिलं, आज त्यांचं कुटुंब विस्कळीत आहे, मुलगा जागेवरती नाही, बायको जागेवरती नाही, आणि नवरा जागेवरती नाही, सगळं कुटुंब विस्कळीत आहे. सगळं कुटुंब विस्कळीत असण्याचं कारण काय माहिती आहे? कारण मी घरोघरी जाऊ, मी आणि प्रतिमाने असा एक काळ होता की ज्या काळामध्ये जबरदस्तीनं आम्ही जायचो प्रार्थनेला, जबरदस्तीने हाऊस मी केले, आणि कधी कधी काही लोकांनी मला अगदी दरवाजावर थांबवलेलं आहे, आणि चला पास्टर उभं राहूनच प्रार्थना करा, आम्ही प्रार्थना केली, उभं राहूनच प्रार्थना करून आम्ही पावलोपावलीच परत आलेलो, कारण कुणी जर त्याला सांगितलेलं होतं की पास्टरने जास्तीत जास्त पास्टरच्या जवळ गेलं, जास्तीत जास्त प्रार्थना करू लागलो ना तर ते खूपच जास्त धार्मिक होतं, आणि इतकं धार्मिक होणं काही चांगलं नाहीये, कारण मग आपल्या पूर्वी सगळंच काही सोडावं लागतं, आणि ते वरवरच राहिलेले. चर्चमध्ये जरी आलं तरी पवित्रतेच्या गोष्टी जरी त्यांना समजावून सांगितलं नाही ना, तुम्ही पास्टर काय सांगताय मला समजलं, असं त्यांनी, म्हणजे त्यांना अंतर्करणात जे शिरेल असं काही ऐकायची वेळ असेल ना त्यावेळी नेमकं इकडे तिकडे बघतो, फॅन कसा फिरतो, लाईट कशी लागलेली आहे, साऊंडचा आवाज कसा येतो, असं त्यांनी पाहत राहील. आणि आज मग नवरा तिकडे फॅनकडेच बघत असतो, बायकोचं लक्ष इकडे लाईटकडेच आहे, आणि चौघांची 4 दिशेला तोंड आहे, अजिबात सगळं विस्कळीत झालं. मी तुम्हाला उदाहरण मी का सांगत नाही माहिती आहे? कारण हे सगळं होऊ दिली सहज होत आहे, आत्म्याकडे लक्ष दिलं, पास्टर जे सांगतायत वचनाकडे त्यांनी लक्ष दिलं, बायबल जे सांगतायत त्याच्याकडे कधी लक्ष दिलं. तुमच्या बाबतीत असं होऊ नका, तुमच्या घरातल्या लोकांना कुठल्याही प्रकारे या वचनापासून लाभ घेऊ नका, सामील करा त्यांना. जर तुमच्या समोर सैतान असं काही घेऊन येईल
तर त्या सैतानाच्या गोष्टीला तिथेच थांबवा, कारण हे सत्य नाही हे लक्षात ठेवा. संपूर्ण कुटुंबाने एकत्र प्रार्थना करणं आवश्यक आहे, एकत्र विश्वास ठेवणं आवश्यक आहे. एक गाडी, एक चाक या दिशेला चाललंय, एक चाक त्या दिशेला चाललंय, तर ती संसाराची गाडी कधीच पुढे जाऊ शकत नाही, कधीच ती प्रगती होऊ शकत नाही. कदाचित तुम्ही दशमांश देत असाल खरे, पण दुसरे कुठेतरी तुमचा एकाच कमाईतला पैसा जो एका दशमांश मध्ये पण जातो आणि त्याच कमाईतला पैसा दुसऱ्या कुठल्या तरी देवाला न आवडणाऱ्या एखाद्या वाईट गोष्टीमध्ये जात आहे, तर त्या पैशावर जो आशीर्वाद तुम्ही मागताय तो आशीर्वाद कधी मिळणार नाही. का मिळणार नाही? कारण का तो पैसा केवळ आणि केवळ देवाच्या गौरवासाठीच खर्च व्हावा असं वाटतं देवाला. आणि म्हणून तर देवाला आशीर्वाद देताना हे कोण म्हणेल की कसा आशीर्वाद देणार मी? कारण जर समजा आशीर्वाद आला तर जितका आता समजा जर 100 रुपये वाईट कामात खर्च होत आहे, तर त्याच्याऐवजी 1000 रुपये वाईट कामात खर्च होणार. म्हणून देव आशीर्वाद देत असताना विचार करेल. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला एकत्र करावं लागेल, कुटुंबाला, पतीला एकत्र बसवावं लागेल, मुलांना एकत्र बसवावं लागेल. या बेसकीला थांबवा आपल्या अंतःकरणामधून. कुणीतरी सांगत असेल, कारण हा काळ खूप गेला होता, कारण आज आपण शेवटच्या काळात आहोत. कुठे आहोत आपण? शेवटच्या काळात आहोत. आता खूप काळ गेलेले निघून, आता एकट्यानेच प्रार्थना करायचा काळ निघून गेला, एकट्यानेच देवाचा गौरव करायचा काळ निघून गेला. कारण खूप वेळेस तुम्ही असं म्हणत राहा नाही स्वर्गात म्हणा की मी जर माझ्या कुटुंबाला बसवलं असतं तर माझा नवरा आज इथं असता, माझी बायको इथं असते, माझी लेकरं आज असते, माझ्या जीवापाठ प्रेम करणं, ज्यांच्या नातवावर मी जीवापाठ प्रेम केलं ते नातू आज या ठिकाणी असते. कारण की आज इथं नाही. याचं कारण काय? की मी त्या भेसरीला जागा दिली माझ्या अंतःकरणावर. देवाच्या जाणीवपूर्वक मी तुम्हाला सगळीच वचनं वाचून नाही दाखवू शकत, सगळीच गोष्टी तुम्हाला मी स्पष्ट रूपाने नाही सांगू शकत, पण तुम्ही समजू शकताय की जे देवाच्या विरोधात आहे ते आणि जे देवाला आवडतं ते, त्या गोष्टीचा फरक तुम्हाला करता आला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्हाला समजत नाही त्या दिवशी प्रार्थना करा, त्या दिवशी गुडघ्यावर या, उपवास करा आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 दिवस परमेश्वराजवळ जा, देवाला विचारा. तोपर्यंत कन्फर्म होऊ नका जोपर्यंत देव स्पष्ट रूपाने तुम्हाला ते सांगत नाही की हे खरं आहे की खोटं आहे. आणि जर समजलं नाही तर देवाच्या पवित्र माणसाला विचारा. फसवणाऱ्यांना, खोटं बोलणाऱ्यांना, अपवित्र गुप्त रीतीनं जीवन जगणाऱ्यांना विचारू नका. जर तुम्ही तसं कराल तर फसा आणि कधी वाईट मार्गाला जा हे समजणार नाही. तुम्हाला खुश करणाऱ्यांना विचारू नका, खुश करणाऱ्यांना विचारू नका, तुम्हाला गोड गोड बोलणाऱ्यांना विचारू नका, आणि मदत करतो म्हणून त्यांना मदत करणाऱ्यांना तर अजिबातच विचारू नका. मदत मी पण केली, लक्षात घ्या. मदत इतकी केली की काही लोक मदत घेऊन थकले, इतकी मदत केलेली मी. भरपूर काही बिलीवर चर्चने आपल्याला दूर केली, भरपूर काही. पण मी मदत केली तर सत्य सांगितलं, लक्षात घ्या. सत्य सांगितलं, असत्य कधी नाही सांगितलं. कोणीतरी माझ्यावर नाराज होईल म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही की जा चालतंय असं काय होत नाही. असं चालतंय म्हणणारे ना, ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस कोणी नसतं, ज्यावेळेस समस्या येते त्यावेळेस एकट्याला फेस करावं लागतं, एकटा रडावं लागतं. असे खूप लोक आहेत की रात्रीचे मला फोन करतात, म्हणतात मला झोप येत नाही. माझ्याजवळ रडण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत, कारण का सांगणाऱ्याने इतकं असत्य सांगितलेलं आहे. आणि तो रडतो त्यावेळेस कोणी नसतं, त्यावेळेस झोप येत नाही त्यावेळेस कोणी नसतं, दुखायला आता छाती त्यावेळेस कोणी नसतं, निघून गेलं असं. सत्य खोटं सांगणारे सगळे, गोड गोड बोलणारे सगळे निघून गेलं. एकच असतो परमेश्वर, देवच असतो. लक्षात घ्या, त्या सत्याची जाणीव ठेवा. तुम्हाला जर गोड गोड बोलणारा तुम्ही आजूबाजूला असेल त्याला बाजू नका, तो दुश्मन आहे तुमचा, दुश्मन असतो खूप वास. आजच गुडघ्यावर, कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रार्थना करा, देवाची इच्छा आहे तुम्ही उपवास करा, देवाची इच्छा आहे तुमच्याशी बोलावं, तुमच्याशी डायरेक्ट बोल. आणि जर तुम्हाला खरंच समजत नाही तर मला एक विचार, पास्टरजवळ या, देवाच्या पवित्र माणसाजवळ या. कारण लक्षात घ्या, ज्याला खरंच कळत नाही त्याला खरंच नाही समजत. तुम्हाला बायबल वाचता येत नाही, या माझ्याजवळ, मी तुम्हाला सत्य सांगतो. पण चुकीच्या माणसांजवळ जाऊन बसू नका. कदाचित तुम्हाला तो निर्णय कठीण वाटेल, तात्कालिक वेळेस काही गोष्टी कठीण वाटतात. इतकं सोपं नाही एखाद्या विधर्मी मुलीसोबत लग्न करणं. माझ्यासाठी सुद्धा ते अवघड होतं आणि माझ्यासाठी सुद्धा ते खूप कठीण होतं. माझ्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप अवघड होत्या की आई वडिलांचं जे माझं जीवन होतं, आई वडिलांचं जीवन जे होतं, एका गावातून बाहेर जाणं, दुसऱ्या गावामध्ये राहणं आणि त्या ठिकाणी स्वतःची काय ओळख नाही, स्वतःचं काय हे नाही. आणि अशा काळामध्ये की ज्या ठिकाणी नोकरीची आणि इतर अशा बऱ्याच गोष्टींची आशा नसताना सुद्धा आणि स्वतःचं इतकं मोठं घर असून सुद्धा घरदार सोडून बाहेर येऊन राहणं, केवळ एकच कारण. कोणतं कारण? येशू ख्रिस्ताला नाकारायचं नाही, येशूच्या वचनावर चालायचं आहे. येशूने जे सांगितलं सत्य
ते करायचं एवढंच कारण माझ्या आई वडिलांना घरातून बाहेर काढ, पण कधीही त्यांनी त्या गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज केलं नाही. मी सुद्धा त्या गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. लक्षात घ्या, केवळ आणि केवळ या गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातील वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये. आणि आज माझी जनरेशन, मी देवाचं गौरव करत आहे, देवाची महिमा करत आहे, देवाची सेवा करत आहे. आणि माझी पुढची जनरेशन देवाची याच्याही पेक्षा सामर्थ्य काम करणार, याच्याही पेक्षा गौरवशाली काम करणार, याच्याही पेक्षा देवाच्या राज्यामध्ये अद्भुत रीतीने काम करणार. कारण का, माझ्या जनरेशनद्वारे देवानं जे केलं त्याच्याही पेक्षा अद्भुत करण्यासाठी माझ्या जनरेशनची देव तयारी करत आहे, माझ्या पुढच्या जनरेशनची देव तयारी करत. का करत आहे हे परमेश्वर? कारण मी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही म्हणून. तुम्ही कॉम्प्रोमाइज करा तर तुमची पुढची जनरेशन वाया गेली म्हणू शकता. कारण तुम्हाला कॉम्प्रोमाइज करताना ते पाहतील, तुम्हाला पाहतील कॉम्प्रोमाइज करताना, नातेवाईकांकडे जाताना आणि त्यांच्यासोबत असताना, खेळताना आणि वेगवेगळ्या वाईट गोष्टीत भाग घेताना. आणि मग तुम्ही त्यांना शिकवाल आणि सांगाल आणि तुम्ही त्यांसाठी प्रार्थना करा आणि कदाचित पास्टरकडे प्रार्थना करायला आला म्हणाल की माझं ऐकत नाही, यासाठी प्रार्थना करणार नाही ऐकणार. आणि देव सुद्धा ऐकणार नाही प्रार्थना तुमची. का प्रार्थना ऐकणार नाही? कारण तुम्ही कॉम्प्रोमाइज केले सोबत, सैतानासोबत कॉम्प्रोमाइज केले. खूप विश्वासणारे लोक आज कॉम्प्रोमाइज करत आहेत, खूप विश्वासणारे. आज या कॉम्प्रोमाइज मधून बाहेर या. उद्या नातेवाईकांना नाराज झालं, उद्या शेजाऱ्यांनी तुम्हाला बाहेर काढलं तर काढू द्या. घर मालक तुमच्या विरोधात झाला तर होऊ द्या. माझ्या विरोधात झालेलं आहे घर मालक, हालेलुया, माझ्या विरोधात झालेलं आहे. माझ्या स्वतःच्या घरातली माणसं, माझी स्वतःची आजी, आई वडील, चुलते आणि इतर बरेच नातेवाईक विरोधात झाले. बऱ्याच वेळेस असं वाटलं की हे सगळं काही खूप कठीण आहे. हो, कठीण असतं, लक्षात घ्या, काहीच सोपं नसतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जितकं तुम्ही सोडा. कारण मी माझं घरदार सोडून आलो, परमेश्वराला मला फुकट घर राहिलं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी यासाठी पैसे नाही खर्च केले, कोणीतरी दुसऱ्याने केले. हालेलुया. पण मी इतक्या वर्षापासून राहत आहे. का राहत आहे? कारण मी काहीतरी सोडून आलो म्हणून राहत. हालेलुया. आणि बऱ्याच वेळेस आपण या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असलेल्या ह्या गोष्टीसाठी सोडायलाच तयार नसतो, किंवा आपल्याला असं वाटत असतं की नाही, हे सगळं काही सोडणं माझ्यासाठी अवघड आहे. कदाचित तुमच्यासाठी कठीण असेल, अवघड असेल, नाकारणं अवघड असेल, या सगळ्या गोष्टी कठीण असतील. पण एक गोष्ट मात्र असेल की तुम्ही भेसळीला साथ न दिल्यामुळे परीक्षेत पास झाले. हालेलुया. येशू ख्रिस्तानी भेसळीला साथ दिली नाही. 40 दिवस उपवास केल्यानंतर, पण बायबल स्पष्टपणे सांगतं की थोड्याच वेळानंतर सैतान निघून गेला आणि इकडून देवदूत आले. हालेलुया. इकडून सैतान निघून गेला आणि इकडून देवदूत आले परीक्षेत पास झालेल्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी. हालेलुया. येशू ख्रिस्त पास झाल्यावर आणि त्याची सेवा करण्यासाठी, येशू ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी देवदूत आले. आणि देवदूतांनी त्या ठिकाणी जे कार्य केलं ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि लक्षात घ्या, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा भेसळीतून तुम्हाला पूर्णपणे मुक्त करू इच्छितो. मी स्पष्ट रूपाने बरीच वचनं तुम्हाला वाचून नाही दाखवतो. खूप काही वचनं आपल्याजवळ आहेत, पण ते वाचण्यासाठी इतका वेळ नाही. पण तुम्ही समजू शकता की मला नेमकं काय सांगायचं आहे आणि नेमकं कोणत्या प्रकारे मला सांगायचं आहे. बऱ्याचशाच गोष्टी असतील की ज्या गोष्टीविषयी तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. आणि म्हणून आजच गुडघ्यावर या, प्रार्थना करू लागा आणि प्रभूला विचारा की माझ्या जीवनामध्ये असं काय आहे की ज्याला मला बाहेर काढलं नाही. अशी कोणती भेसळ झालेली की त्याला मला बाहेर, कोणता असा गैरसमज आहे की इतर सगळ्या जुन्या विश्वासणाऱ्यांसारखं मी बनणार नाही. जे 5 वर्षापासून 10 वर्षापासून जे बाप झाल्यापासून विश्वासणार आहे त्यांच्यासारखा मी होणार नाही. कारण आज त्यांची पुढची जनरेशन वाईट मार्गावरती आहे. याचं कारण हे की त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं व्यसनासोबत, भेसळीसोबत, सैतानासोबत, नातेवाईकांसोबत, वेगवेगळ्या लोकांसोबत, चर्चमधल्या वेगवेगळ्या गोष्टींसोबत ते राजकारणात शिरले. आणि अशा चर्चमधल्या राजकारणात शिरले, पालकाच्या विरोधात बोलले, ते वचनाविरोधात बोलले आणि असं सगळं काही केलं. आणि आज ते प्रार्थना करतात देवाजवळ की माझी पुढची जनरेशन आशीर्वादित व्हावी. नाही होत. पण तुम्ही आज जर जागेवर आणि म्हणाल की मी हे सगळं करणार नाही तर माझी पुढची जनरेशन आशीर्वादित व्हावी, तर तुम्ही सुद्धा आशीर्वादित व्हाल. पण तुमच्या दुपटीनं परमेश्वर पुढची जनरेशन आशीर्वादित व्हावी. हालेलुया. परमेश्वराने तुमच्यासाठी देऊन ठेवले. भेसळी बरेच लोक सामील झालेले आहेत. खूप लोकांचं उदाहरण मी तुम्हाला वाचून द्या. आणि परमेश्वर तुम्हाला ह्या गोष्टीद्वारे आशीर्वादित करू आणि भेसळीपासून सावध राहण्यासाठी या आपण